केली भक्ती नाही केली आणि माझं 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 म्हणून या गुंतू गुंतू गुंतोळया संसारी कैसा झालो से अंध मी माझे वाढवून माया तृष्णेचा बाध स्वहित न दिसेची केला आपुला बध आपण आपलाच लागले काळपाटी सवे काम हे क्रोध. मग सोपं काम आहे नुसतं फक्त मी देवाचा आहे नुसतं एवढं जरी घोकत राहिले मी देवाचा आहे देव माझा आहे मी देवाचा आहे देव माझा आहे बाकी कोणी नाही. पण मोठ्याने नाही म्हणत का लोक म्हणजे येड झालं का काय गपचे आत आपलं निश्चय पक्का ठेवायचं आहे का अमर हा खरे की बा खोटे देवचे बरे देवचे बरे तुका बरे खरे तुम्ही हे तुमचं स्वरूप आहे. आणि साधवंतात ज्याला काही त्याची अनुभूती आली ते तुम्हाला सांगतात असे. बरं तुम्हाला हे सोडायची चांगली माहिती आहे. अय्या माता भगिनी 15, 16, 20 वर्षापर्यंत राहतात सगळ्या आईला वडिलांना सगळं सोडून जातात का नाही तिकडं. मग सोडायची माहिती आहे ना तुम्हाला आहेच आहे ना तुम्हाला सोडायची माहिती आहे. मी येलं तर तिकडं पत्र्यात देऊन घालायची माहिती आहे चांगली पेटून येतात आहे का नाही. आणि मग ते टायमावर मरत आहेत माणसं मरायचे पण मरो पण टायमावर मरत आहेत का असं आहे. मला सोपं उदाहरण आहे पहा तुमचाच उदाहरण आहे आमचा नाही अनुभव तुमचा. मुलीचं लग्न झालं समजा पहिल्याने पाहुणे पाहायला जमलं खूप झालं सगळं झालं लग्न झालं लग्न झालं सगळं झालं आणि त्याच वाट लावलं की त्या पोरीला किती वेळ लागतो माझा नवरा म्हणायला का घोकावं लागतं तिला गणपतराव 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 विसरून जाईल जाते का कधी विसरून बघा त्याचा अनुभव कवा एक क्षणामध्येच ना आहे का नाही. लग्न झालं की निश्चय पट दिसे पकडा इकडे सट दिसे दिले सोडून झाले बघा किती वेळ लागला तिला काही तपश्चर्या करावं लागली वाकावं लागलं आणि तेवढंच मग एवढं म्हणायचं तुम्हाला काय बिघडतं का मी देवाचा देऊ माझं पण निश्चय पक्का करा होत नाही आम्हाला माहिती आहे इतकं होत नाही नाही तर एवढंच का परमार्थ लय मोठा नाही फक्त एवढंच आहे तिकडचा सोडायचा कबीरजी महाराज म्हणतात ना इतर कौखांना इतर लागा सोपं काम इकडं सोडून द्यायचं इकडं धरायचं जो खरा आहे त्याला धरायचं खोट्याच्याकडून मागा लागायची वेळा करा. बरं याचं किती तुम्ही धरण्याचा प्रयत्न करा हे राहत नाही आहे ना ते राहत नाही कारण दुसऱ्याने दिलेली वस्तू असते ती दुसऱ्याच्याच कामाला लावावं लागत असते. हे देवाने दिलं ना कारण संघात असतो परार्थत्वात याचा उपयोग तो आहे. हे संघात हे प्रकृतीचा आहे आणि हे दिलेला असतो सेवे करता असं म्हणजे भगवान परमात्मा म्हणून ज्ञानाच्या मार्गाने जा किंवा निष्काम कर्माच्या मार्गाने जा सेवे करता दिलेला आहे तो सेवे करता त्याचा वापर करायचा. म्हणजे कसा वापर करायचा सेवा करायची म्हणजे पत्नीने पतीची सेवा करायची निष्काम भावना करायची तिच्याकडून काही मिळेल अशी आशा करायची नाही. पतीने सुद्धा पत्नीची सेवा करायची आणि त्यांनी आशा काही करायची नाही परमार्थ होऊन जाऊ असं आहे. कारण कर्तव्य म्हणून सेवा कारण फल आपल्या हातात नाहीये. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म आपले हेतुर्भूर मा ते संगस्त कर्मणे फल आपल्या हातात नाही. फलदाता तोची परमात्मा आहे. फल देणारा तो परमात्मा आहे असं आहे. फक्त आपल्याकडे काम आहे एवढंच काम आहे फक्त आपण निश्चय करायचा निष्ठा करायची आहे की भगवान परमात्माच आपला आहे